नमस्कार मित्रांनो. आजचा व्हिडिओ करण्याचं मूळ कारण जे आहे ते गोचर ग्रहांच्या गुजगोष्टी याच्याबद्दल थोडस गप्पा मारणं हे आहे. तुम्हाला जर का या ग्रंथामध्ये इंटरेस्ट असेल तर त्याच्यात काय आहे हे थोडस आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पारंपरिकरित्या जर का आपण बघितलं तर प्रत्येक ग्रंथामध्ये जुन्या गोचर पद्धतीचा एक अध्याय असतो आणि अगदी त्याच्यामध्ये साधे साधे नियम लिहिलेले असतात की 3, 6, 10, 11 मधून पापग्रहांचं भ्रमण असेल तर ते चांगलं असतं, किंवा आपण सामान्यपणे म्हणतो की 8वा शनी सुरू आहे, 7.5 सुरू आहे. 7.5 ही सुद्धा एक गोचर, शनीच्या गोचर भ्रमणाबद्दलचाच तो विषय आहे. किंवा अगदी सहज म्हणतो की लग्न व्हायचं असेल तर 3, 5, 7, 9 आणि 11 असं गुरुचं भ्रमण असेल तर त्यावेळी लग्न ठरतं. पण असं प्रत्येक केस मध्ये खरंच होतं का, हा इंटरेस्टिंग भाग आहे. आणि होत नसेल तर का नाही होत, हा थोडासा विचार करण्यासारखा भाग आहे. तर त्यामुळे ज्यावेळी सुरुवातीपासून हे नियम पाहत आलो आणि ज्यावेळी असा मनामध्ये प्रश्न येत गेला की असंच का नाही होत, आणि मग असं होत नाही तर मग कसं होतं, तर ते थोडस विचार करता करता, अभ्यास करता करता लक्षात आलं आणि त्याचे नियम काय आहेत ते या ग्रंथामध्ये मांडायचा प्रयत्न केलेला आहे. ही पहिली गोष्ट आहे. दुसरा एक मुद्दा अगदी पूर्वीपासून असाच येणार आहे, तो म्हणजे कुंडली कुठली वापरायची. पारंपरिक पद्धतीने आपण जन्मलग्न कुंडली वापरत आलेलो आहोत. त्याच्यानंतर काही जण श्रीपती पद्धत वापरत होते. त्यानंतर कृष्णमूर्तीजींनी केपी कुंडली मांडली आणि ती खूप केपी पद्धतीमध्ये खूपच ती प्रचलित झाली. ती अनेक जण वापरू लागले. केपी पद्धत ती जी कुंडली आहे ती अर्थातच जी पाश्चात्य पद्धत आहे कुंडली मांडायची ती आहे. मग त्याच्यामध्ये बारीक बारीक व्हेरिएशन्स आहेत की प्लेसिडस वापरायची का, पोरफेरी वापरायची का, इक्वल हाऊस डिव्हिजन वापरायचं वगैरे. माझे आजोबा होते, त्यांचा कटाक्ष असायचा की भावचलित कुंडली वापरायला पाहिजे. पण त्यावेळी सॉफ्टवेअर्स नव्हती आणि त्यामुळे प्रश्न कुंडलीमध्ये अडचणी यायच्या, कारण की एवढा वेळ नसायचा. मग ते म्हणायचे कमीत कमी इक्वल हाऊस डिव्हिजन तरी पहा, ती थोडी सहज आहे असं. आणि इतकी वर्ष या सगळ्या कुंडल्यांचा, वेगवेगळ्या चलित कुंडल्यांचा विचार करताना काही केसेस मध्ये एक कुंडली चालायची, काही केसेस मध्ये एक कुंडली चालायची, काही केसेस मध्ये एक कुंडली चालायची. आणि प्रश्न असा यायचा की अरे ह्याच्यात काय चुकतंय, त्याच्यात काय चुकतंय, तर ह्याच्या खरं काय आहे ते असा, आणि असं का होतं असा विचार बरीच वर्ष होता. आणि त्यातून मी स्वतःची एक वेगळी पद्धत थोडीशी डिवाइस करायचा प्रयत्न केला आणि मग ती त्याच्यावर अनेक वर्ष ट्रायल्स घेतल्या. त्याच्यानंतर ती अनेकांना माझ्या ज्योतिषाच्या वर्गामध्ये शिकवली आणि मग आज या पुस्तकाच्या माध्यमातून ती पहिल्यांदा सगळ्यांच्या समोर मांडतोय. त्याला मी नक्षत्र कुंडली असं म्हणतो आहे. तर त्यामुळे ही नक्षत्र कुंडली पहिल्यांदा या ग्रंथामध्ये मांडलेली आहे. याच्या आधीच्या कुठल्याही ग्रंथामध्ये ती नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे खरंच गोचरीचे नियम काय आहेत. जसं आपण बघितलं की 5, 7, 9, 11 मध्ये गुरुचं भ्रमण असताना लग्न होतं, किंवा 7.5 आहे असं अनेक जण म्हणतात की अरे 7.5 आहे तर काय करणार, काय करायचं. परवा तर कोणीतरी मला म्हणलं की 7.5 आहे तर मग मी घर घ्यायचं का नाही घ्यायचं, असा एक प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण होतो. तर घटना घडण्याची कारणं, गोचर ग्रहांची कारणं काय आहेत, जशा पद्धतीचे काही ऍडव्हान्टेजेस आहेत तसे या गोचर पद्धतीचे पण काही ऍडव्हान्टेजेस आहेत आणि ते कम्पॅरेबल आहेत. म्हणजे
गोचर पद्धत ही दशा पद्धतीपेक्षा अगदी कृष्णमूर्तीजींनी सुद्धा नंतर गोचर पद्धतीबद्दल लिहून ठेवलेलं आहे. तर त्यामुळे गोचर पद्धतीचे काय ऍडव्हान्टेजेस आहेत आणि दशा पद्धती वापरत असताना जर का तुम्ही दीर्घकाळ वापरली तर तुमच्या लक्षात त्याची लिमिटेशन्स पण आलेली असतील. आणि माझ्या असं लक्षात आलं की ही पद्धत जी आहे ती लिमिटेशन्स जी दशा पद्धतीची आहे ती ओव्हरकम करते. म्हणजे ह्या पद्धतीचे पण काही लिमिटेशन्स आहेत. असं नाही की कुठली पद्धत ही सर्वांगीण आहे आणि दुसरी वापरायचीच गरज नाही, असं नाही. पण प्रत्येक सिस्टमची जी लिमिटेशन्स आहेत ती जर का दुसरी एखादी सिस्टम ओव्हरकम करत असेल तर त्या पद्धतीचा पण विचार आपण केला पाहिजे किंवा ती कॉम्बिनेशन मध्ये वापरली पाहिजे असं मला वाटतं आणि त्या पद्धतीने मी ही डेव्हलप केलेली आहे. तिसरी एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे ती म्हणजे गोचर आपण अगदी खूप ढोबळ वापरत आलेलो आहोत. पण या पद्धतीमध्ये आपण गोचर अगदी अंशात्मक कुंडल्यांशी संबंधित करून सुद्धा सहज वापरू शकतो. आणि त्यामुळे अंशात्मक कुंडल्यांमध्ये गोचर कसं वापरता येईल, अंशात्मक कुंडल्यांचा संदर्भ घेऊन गोचर भ्रमण कशी वापरतात हे याच्यामध्ये सूक्ष्म लेवलला जाऊन आपल्याला काय करता येईल तर ते या ग्रंथामध्ये मांडलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा जो ऍडव्हान्टेज आहे गोचर पद्धतीचा की जो दशा पद्धतीमध्ये मिळत नाही आणि तो म्हणजे रिपीटॅबिलिटी. म्हणजे दर 30 वर्षांनी शनी एक चक्र पूर्ण करतो, 12 वर्षांनी साधारणपणे गुरु एक चक्र करतो. तर या रिपीटेबिलिटीचा आपल्या आयुष्यामध्ये काही खरंच उपयोग आहे का, खरंच आपल्या आयुष्यामध्ये पण अशा गोष्टी रिपीट होतात का, आणि होत असतील तर त्या आपल्याला आधीच कळून आपण त्या पुन्हा घडू नयेत, चांगल्या असतील तर पुन्हा घडाव्यात आणि वाईट असतील तर घडू नयेत, ह्याच्याकरता काय करू शकतो. या पद्धतीने आयुष्यातले जे पॅटर्न्स आहेत ते पॅटर्न्स जर का आपल्याला समजले, त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा घडतात पण कॉन्टेक्स्ट वेगळं असतं आणि कॉन्टेक्स्ट वेगळं असल्यामुळे अनेकदा काय होतं तर आपल्या लक्षातच येत नाही की हीच घटना पुन्हा घडलेली आहे किंवा घडते आहे असं. कारण ते ज्यावेळी लक्षात येतं त्यावेळी आपण ते चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतो, म्हणून ते समजणं आवश्यक आहे. आणि ते समजण्याकरता गोचर ग्रहांचा अतिशय चांगला उपयोग होतो. याच्या आधीच्या अनेक ग्रंथामध्ये मी हॉरोस्कोप्स म्हणजे उदाहरणं दिलेली नाही, पण या ग्रंथामध्ये विशेषतः मुद्दामून उदाहरणं दिलेली आहेत आणि प्रत्येक घटनेकरता वेगळं उदाहरण द्यायच्या ऐवजी अगदी मोजक्या कुंडल्या ज्या आहेत त्यांच्या जीवनातले वेगवेगळे इव्हेंट्स घटना ज्या आहेत ती उदाहरणं म्हणून मांडलेले आहेत. याचं मूळ कारण पॅटर्न समजण्याकरता त्याचा उपयोग होतो हे दाखवण्याकरता मी मांडलेला आहे. आणि त्यामुळे ते जे पॅटर्न्स आहेत आपल्या आयुष्यातले, आपल्या घरच्यांच्या आयुष्यातले किंवा प्रोफेशनल ऍस्ट्रोलॉजर तुम्ही असाल तर जातकांच्या आयुष्यातले ज्यावेळी कळतात त्यावेळी आपण त्यांना जास्त चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकतो, आधीच सांगू शकतो आणि त्या योगे ते योग्य ती काळजी घेऊ शकतात. या पद्धतीने जीवनाकडे बघितलं तर लाईफ जास्त सहज आणि प्रेडिक्टेबल होतं आणि त्यामुळे आपण ते जास्त चांगल्या पद्धतीने मॅनेज करू शकतो. म्हणून गोचर माझ्या दृष्टीने गोचर पद्धतीचा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज हा आहे की हे पॅटर्न समजणं जास्त सोपं आहे, सहज आहे आणि त्या दृष्टीने आपण जास्त चांगल्या पद्धतीने आयुष्य मॅनेज करू शकतो, हँडल करू शकतो. घटना ज्या आहेत त्या जास्त चांगल्या पद्धतीने आपण कंट्रोल करू शकतो किंवा जास्त चांगल्या पद्धतीने त्याच्याकडे पॉझिटिव्हली पाहू शकतो. हा गोचर पद्धतीचा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज जो आहे तो या पुस्तकामध्ये, या ग्रंथामध्ये मी मांडलेला आहे, डेमॉन्स्ट्रेट केलेला आहे. कारण की समजा आजारपण आहे तर रिपीटेडली कशा पद्धतीने ती घडतात आणि ती आधीच कशा पद्धतीने आपण समजून घेऊ शकतो. जॉब चेंज सारख्या घटना आहेत की ज्या मल्टिपल टाइम्स होतात तर त्या आपण आधीच समजून कशा घेऊ शकतो. तर ते जर का समजलं तर आपल्याला ते मॅनेज करणं जास्त सोपं आणि चांगलं होतं. अनेकदा कुंडलीतले जे योग आहेत ते योग गोचर ग्रह ज्या पद्धतीने ऍक्टिवेट करतात त्या पद्धतीने
त्याची रिपीटेबिलिटी आणि प्रेडिक्टेबिलिटी जास्त येते, सहज येते. आणि ते अगदी चंद्राच्या भ्रमणापर्यंत, म्हणजे 1-2 दिवसांच्या कालावधीमध्ये, आणि अगदी लग्नापर्यंत, म्हणजे अगदी काही तासांच्या कालावधीपर्यंत तसेच्या तसे पुन्हा घडतात, हे मी याच्यामध्ये डेमॉन्स्ट्रेट केलेलं आहे. आणि ते अगदी तुम्हाला खूप उपयुक्त आहे डे टू डे लाईफमध्ये. आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की जी ज्योतिषाबद्दल अनेकदा लोक ऑब्जेक्शन म्हणून मांडतात, की एका बसचा अपघात झाला, तर एका बसचा अपघात झाला असेल तर त्या सगळ्या लोकांच्या कुंडल्या काही सारख्या होत्या का, असं सामान्यपणे हे ऑब्जेक्शन म्हणून आपण ऐकतो. तर माझा प्रश्न त्याच्यापेक्षा पुढचा आणि साधा आहे की 2 लोकांचं एकत्र लग्न होतं, तर त्या दोघांच्या कुंडल्या काय सारख्या असतात का? लग्न तर एकाच वेळी होतं ना. तर अपघात वगैरे या गोष्टी खूप पुढच्या आहेत. सांगण्याचा मुद्दा असा आहे की प्रत्येक कुंडलीतले ठराविक ग्रह ऍक्टिव्हेट झाले की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये ती घटना घडते, आणि त्याच्याकरता दोन्ही कुंडल्या सारख्या असण्याची अजिबात गरज नसते. हे मी डेमॉन्स्ट्रेट केलेलं आहे वेगवेगळ्या कुंडल्या घेऊन, म्हणजे विवाहाच्या बाबतीमध्ये. किंवा दुसरं आपण उदाहरण घेऊ की आई आणि वडील दोघांना पण, दोघेही एक जण, म्हणजे ज्यावेळी बाळाचा जन्म होतो त्यावेळी आई होते पहिल्यांदा आणि वडील वडील होतात, पण त्यांच्या कुंडल्या काही सेम असतात का? त्यांच्या दोघांच्या आयुष्यात खरं म्हणजे तीच घटना आहे की ते पालक झालेले आहेत. तर हे कसं घडतं हे पण मी डेमॉन्स्ट्रेट केलेलं आहे. आणि ह्याचा एक साईड इफेक्ट म्हणून आपल्याला बाळाची कुंडली प्रेडिक्ट करता येऊ शकते एका ठराविक एक्सटेंट पर्यंत. हे सुद्धा मी या ग्रंथामध्ये दाखवलेलं आहे की एका ठराविक एक्सटेंट पर्यंत आपण या पद्धतीने बाळाची कुंडली सुद्धा प्रेडिक्ट करू शकतो का? कारण की आईच्या आणि वडिलांच्या कुंडल्यांमध्ये काही ठराविक ग्रहांचं ऍक्टिव्हेशन झालं की बाळाचा जन्म होतो, आणि ते जे ऍक्टिव्हेशन असतं तेच बाळाच्या कुंडलीतले ग्रह असतात. आणि त्यामुळे त्याचा एक साईड इफेक्ट असं आपण त्याला म्हणू की घटना कधी घडते हे समजण्याचा एक साईड इफेक्ट म्हणजे बाळाच्या कुंडलीचं प्रेडिक्शन. आणखीन एक भाग आहे तो म्हणजे कुंडलीतले काही विशेष योग ज्यावेळी ऍक्टिव्ह होतात. आणि विशेष योग असं म्हणण्याचं कारण असं आहे की ठराविक योग कुंडलीत असतील तर गोचर कुंडलीमध्ये पण ठराविक योग आले की घटना घडते. उदाहरणार्थ, जर का आपण कालसर्पयोग असलेल्या व्यक्तींच्या जातकांच्या कुंडल्या बघितल्या तर ठराविक योग जर का गोचर भ्रमणामध्ये होत असतील तर त्या जातकांच्या आयुष्यामध्ये ठराविक घटना घडतात. केमद्रम योग असेल जातकाच्या कुंडलीमध्ये तर ठराविक योग ज्यावेळी गोचर भ्रमणात असतात ते घडतात, त्यावेळी जातकाच्या आयुष्यामध्ये ठराविक घटना घडतात. तर अशा पद्धतीने ते जर का समजलं तर ते पॅटर्न जे आहेत ते आपल्याला जास्त सहज उपयोगात आणता येतात, आणि म्हणून ते चांगले उपयोगी आहेत. तर ते समजणं, असे अनेक वेगवेगळे अँगल्स, वेगवेगळे पैलू, वेगवेगळ्या गोष्टी या ग्रंथामध्ये उदाहरणासकट डेमॉन्स्ट्रेट केलेल्या आहेत. मला असा विश्वास आहे की हे पुस्तक तुम्हाला अगदी नक्की आवडेल. तुम्ही प्रोफेशनल ज्योतिषी असाल तरी आवडेल, तुम्ही जर अभ्यासक असाल तरी तुम्हाला अनेक नवीन गोष्टी कळतील आणि त्या सहज तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यामध्ये, तुमच्या मित्रमंडळींच्या आयुष्यामध्ये सहज वापरता येतील. त्यामुळे हे पुस्तक तुम्ही नक्की घ्या. मला तुमचा अभिप्राय नक्की कळवा. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल मी फार उत्सुक आहे. तो प्रयत्न तुम्ही वाचून करा, मला अभिप्राय कळवा आणि फीडबॅक पण द्या. तर मी तुमच्या फीडबॅकची, तुमच्या अभिप्रायाची वाट पाहतो आहे. हे पुस्तक Amazon वर उपलब्ध आहे अगदी सहज, त्यामुळे ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. पुढच्या वेळी नवीन एका विषयासकट आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.